डेटच करू नका. मला स्ट्रेट फॉरवर्डनेस खूप आवडतो. म्हणजे जे असेल ते तोंडावर बोलणारी माणसं आणि खरं बोलणारी माणसं मला आवडतात. मला असं इव्हेंट्सना वगैरे सुद्धा बोलवायचं नाही माझं. एक दोनदा जेव्हा बोलवलं होतं तेव्हा स्टेप्स विसरलो होतो मी. ठरवलं की हे मी करायचं. म्हटलं नाही, ते नाचायचं. तर आज खरं तर खूपच स्पेशल दिवस आहे, कारण आज थेट नरिमन पॉइंटच्या आमच्या ऑफिसला थेट धडकलेले आहेत आपले 2 नॅशनल क्रश सई तामणकर आणि सिद्धार्थ चांदेकर थँक्यू. नाही म्हणजे मलाही आवडली ही उपमा. आहे आहे ते आहे. थँक्यू. तर सई आणि सिद्धार्थ खास इकडे आलेले आहेत आणि श्रीदेवी आणि प्रसन्न दोघंही आलेले आहेत. एकतर हा सिनेमाचं ट्रेलर भन्नाट आहे, प्रचंड आवडलं मला आणि तुम्हालाही खूप सारे जबरदस्त फीडबॅक आले असतील. आधी मला एकतर तो म्हणजे श्रीदेवी प्रसन्न का निवड, कारण सई आणि सिद्धार्थ दोघंही खूप बिझी ॲक्टर्स आहेत. ते जेव्हा सिनेमा निवडतात तेव्हा ते का असाहेब हा प्रश्न नक्की पडतो. तर हा का होता श्रीदेवी प्रसन्न. मला पर्सनली लव्ह स्टोरीज, चांगल्या लव्ह स्टोरीज बघायला मला खूप आवडतं. कारण असं एक प्रेक्षक म्हणून आपल्याला होतं ना की म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं खूप भारावून गेलो होतो रॉकस्टार मधली लव्ह स्टोरी बघून की यार काय प्रेम करतायत, काय शिद्दत आहे यार प्रेमामध्ये. तर ना लव्ह स्टोरीमध्ये ही खूप मोठी ताकद आहे भारावून टाकण्याची. फार काही त्याचा लवाजमा नसतानाही, म्हणजे ना त्याच्यात व्हिज्युअल इफेक्ट्स असतात ना काही ह्या असतं त्या असतं, काहीच नाही. छान नीट लिहिलेली आणि एनॅक्ट केलेली लव्ह स्टोरी असेल तर ती प्रेक्षकांना खूप भारावून टाकते. आणि मला अनेको दिवस एक चांगली लव्ह स्टोरी करायची होती, अनेको दिवस. आणि ती अशी छान असं हृदय पिळवटून टाकणारी प्रेमकथा कामच झालं ना. आम्हाला आमच्या हृदयाला, आमच्या मनाला जे बरं वाटतं ते आम्ही करत असतो खऱ्या आयुष्यात पण. आणि ही स्टोरी ऐकल्यानंतर एकतर मला ना विशालची ही पहिली फिल्म आहे, विशाल मोडवेची. मला पहिल्या गोष्टीचा भाग व्हायला खूप आवडतं. मग ते कशा बाबतीतही असो. सिद्धार्थ आणि मी आहे म्हटल्यावर मला असं झालं की वा, त्या निमित्ताने एक नवीन पेअर मिळेल. हो, कारण आधी तुम्ही एका सिनेमात दिसलात पण तेव्हा तशी पेअर नव्हती. राईट. एकतर हा सिनेमा जे काही विषय छेडतोय की प्रेम आहे, लग्न आहे, डेटिंग सारखं पण काहीतरी वाटतंय. आधी मला तुम्हाला दोघांना थेट मुद्द्यावर हात घालायचा आहे की डेटिंगच्या काही टिप्स तू मुलांसाठी काय देशील आणि तू मुलींसाठी. पहिले अरे बापरे. मुलांकडून अपेक्षा असतात ना जनरली मुलींना, त्यामुळे तू मुलांना सांग काहीतरी डेटिंग टिप्स की बाबा असं या, बरं या, डेटच करू नका. पोत्याचे जॅकेट वगैरे असे घालायचे का नाही. डेटिंग टिप्स दे बरं, मला खूप ऐकायचे सईकडनं. मला अगं त्यांना हव्या तशा टिप्स तुझ्याकडे, किंवा तुझ्या जनरल अपेक्षा काय असतील. नाही मोल्ड नको करू प्रश्न. डेटिंग टिप्स, डेट कसं करावं सई प्लीज. नाही यार, मी ब्लँक झाले. तुझ्या मनातली आयडियल डेट असं तर असं. मला संवाद खूप महत्त्वाचे वाटतात कुठल्याही रिलेशनशिपमध्ये. तर मला लॉंग कॉन्व्हर्सेशनवाली डेट खूप आवडेल. मग मला त्याचं लोकेशन काय आहे, सेटअप काय हे मॅटर करत नाही. मला असं वाटतं की म्हणजे कुठेही असू शकतो, पण त्या कॉन्व्हर्सेशनला जर अर्थ असेल तर ते टिकतं मनात. आपण कुठे होतो किंवा माझ्या मागे काय दिसत होतं हे कधीच, किंवा त्यांनी काय घातलं होतं, मी काय घातलं होतं, ह्या गोष्टी क्वचितच लक्षात राहतात. पण जे संवाद घडतात ते लक्षात राहणारी डेट असावी. आणि मला असं वाटतं की डेटिंग टिप म्हणजे काय, कम्युनिकेशन क्लिअर पाहिजे, थेट पाहिजे. आणि कधी कधी आपण कचरतो काही गोष्टी एक्सप्रेस करायला, किंवा काही भावना आता हे कसं बोलू, किंवा हे मला फील होतंय तर मग आत्ता बोललं तर त्याला काय वाटेल. हे सगळा ह्याचा विचार न करता तुम्हाला जे मनात येईल ते फ्रीली बोलण्याची मुभा समोरच्यानी पण दिली पाहिजे, आपण पण समोरच्याला दिली पाहिजे असं मला वाटतं. खरंच. मला असं वाटतं की मुलांना एस्पेशली, म्हणजे माझ्यासारखी भाबडी मुलं काय होतं,
आम्हाला पत्ते वाटल्यानंतर आमच्या हातात जेवढे असतात ते आम्ही सगळेच्या सगळे असे दाखवून मोकळे होतो. खोटारडा. आमच्यासारखी सोजवळ साधी खोटारडा गप्प बस. जे आहे नाहीये, हे बघ, हे माझे फ्लॉज आणि हे माझे गुड पॉइंट गो बाई माझी. सगळे मांडून आम्ही मोकळे होतो. 2-3 पानं तरी स्वतःच्या हातात ठेवा, ठेवावी. तेव्हा कारण सगळंच देऊन टाकल्यानंतर तुमचा डाव आल्यावर तुम्हाला पास करण्यात काही उरत नाही. सो ते पास करू नका, कारण मग ती मुलगी पण पास पास होऊन होईल. जाईल तुम्हाला. तर 2-3 पत्ते तरी तुमच्या हाताशी असायला पाहिजे. नाहीतर मग मला वाटतं इंडिव्हिज्युअलिटी जपणं इज सगळ्यात महत्वाचं, आणि समोरच्याची इंडिव्हिज्युअलिटी रिस्पेक्ट करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे तिचं किंवा त्याचं काहीतरी मत किंवा जे तुमच्या मताशी तेही असेल. न जुळणारं असेल तरी सुद्धा ते रिस्पेक्ट करणं इज इम्पॉर्टंट. हे दोघांना या टिप्स आहेत. हा, दोघांनी असे दोघांनाही टिप्स देऊन टाकले. पण टिप्सचा सिनेमा असल्यानंतर आम्ही क्षणोक्षणी टिप्स. वा, अशा तऱ्हेने हे सुटलेले आहेत. आता मला यांचा गिअरच टाकावा लागतोय. आणि आता ठीक आहे, म्हणजे चहाची टपरी पण असू शकते, गोवा पण असू शकतो, लंडन पण असू शकतं, लंडन पण असू शकतं. पण अशी डेटचं लोकेशन काय असं खूप आवडलेलं असेल किंवा आधी पण असं डेट झाले असेल त्यातलं ते लोकेशन असं हिमालय. आहा. हिमालयाच्या Mountain maybe. कुशीत. येस, Okay. हिमालयाच्या कुशीत. माझं फार सोपं आहे. हा. मला असं वाटतं डेट मला जी आवडते ती अशी गाडीत अच्छा. व्यवस्थित अशी आपल्या नरिमन पॉइंटला पार्क्ड आहे, छान, आणि म्युझिक आहे, विषय समाप्त. नरिमन पॉइंटला आहोत. वा. हा, पुढची डेट तू बघ आता. घरी बसली डेट. तिला बोलवायला पाहिजे एकदा. वा, चला, लोकेशन कळलं, डेटिंगचे टिप्स कळल्या. आता एक असं आहे की एक असा स्वभावातला एक पैलू असतो जो प्रचंड आवडतो, किंवा ऑनेस्टी असेल किंवा लुक्स असतात, काहींना लुक्स पण आवडतात. असा एक पैलू जो तुम्हाला अट्रॅक्ट करतो, तो काय असेल? एकच सांगा. मला स्ट्रेट फॉरवर्डनेस खूप आवडतो. म्हणजे जे असेल ते तोंडावर बोलणारी माणसं आणि खरं बोलणारी माणसं मला आवडतात. मला ह्युमर कळणारी माणसं भयंकर आवडतात. कारण जर का नाही ह्युमर कळला तर मला समजावत बसण्यात अजिबात रस नाहीये की हा जोक मी काय मारला. तर ह्युमर कळणं आणि ह्युमर अप्रिशिएट करणं आणि मज्जा करणं ते मंडळी मला आवडतं. वा. आणि मितालीचा असा एखादा गुण जो तुला खूप आवडतो? मितालीचा असा एखादा गुण जो मला खूप आवडतो, बाई एकतर अशक्य सुगरण आहे, म्हणजे नेक्स्ट लेवल. ती मालवणी आहे ग, म्हणजे अर्थातच. आणि दुसरं म्हणजे हे अडॅप्ट करते. माझ्या वागण्याला कधी कधी चाप कसा बसवावा यासाठी स्वतःला अडॅप्ट करते. अनेक वर्षांच्या अनुभवातून हे जे झालंय हे मला कळलंय, हे आवडलंय. आता गाण्यांबद्दल मी थोडं गाण्यांकडे वळते, कारण मला प्रचंड आवडलं ते म्हणजे एकतर अर्थातच दिलबेवची गिटार, आणि अजून कोणी आहे का हे मलाही खूप आवडलं. आय एम शुअर तुम्हालाही ते अजून कोणी आहे का आणि अजून कोणी नाही आहे ना. त्याच्यातच एक इतकी गंमत आहे. गाण्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे एकंदरीत? मला असं वाटतं अमित राजची मॅजिक आहे ही, आणि क्षितिज पटवर्धनचे शब्द आहेत, त्यामुळे हे खूप क्लासिक कॉम्बिनेशन आहे. आणि अमित राज आणि सईता आमोणकरचं हे पण क्लासिक कॉम्बिनेशन आहे. कमाल आहे. हो, खूपच सुंदर आहे. आणि त्या अजून कोणी आहे का चा मूड किंवा ते जे चिडवत विचारणं किंवा चिडवत सांगणं किंवा कोड्यांमध्ये सांगणं हे खूप मला भावतं. आणि आम्हाला म्हणजे सिनेमा पाहिल्यावर कळेल की सगळी गाणी स्टोरीला पुढे घेऊन जाणारी आहेत. आणि दिल में बजी गिटार आमचा एक्का आहे जो आम्ही प्रमोशनसाठी तयार केलेला आहे, आणि तो एक्का म्हणजे तो खूप हिट होतोय, व्हायरल होत आहे गाणी. येस येस. त्यामुळे याचाही आनंद आहे की एका ॲक्टरला चांगली गाणी मिळणं हे पण खूप रेअर असतं, आणि आम्हाला आमच्या करिअरमध्ये असे छान नंबर्स मिळाले. हो, चांगली गाणी मिळतात. तिला पाहूनच ते लिहायला लागतात बहुतेक. करेक्ट. त्यामुळे स्वतःचं असं कुठलं फेवरेट गाणं आवडतं असं तुझं स्वतःचं? आमची तर खूप आहे. आमचं सगळं दगदग, मला टिकटिक सगळं वाजायला लागतं आमचं.
डॉल्बीवाल्या डीजेला मला खूप आवडतं आणि त्याचा आता ॲनिमलमध्ये पण ते यूज केलं गेलं आणि Yes. अलिंगनाला म्हणजे अजय अतुलनी कंपोज केलेली ही 2 गाणी आहेत ती मला खूप आवडतात आणि ऑफकोर्स मला कांदे पोहे हे विशेष कारणासाठी आवडतं कारण ते माझ्या पहिल्या सिनेमाचं गाणं आहे. त्याच्यात अजून एक गाणं होतं शाना ते पण गाणं मला खूप मस्त आवडतं. होतं. अशी भरपूर गाणी आहेत जी मला आवडतात. तुझं स्वतःचं फेवरेट गाणं माझं स्वतःचं फेवरेट तुझ्यावर चित्रित गाणं झालं. माझ्यावर चित्रित झालेलं मला तू हवीशी आवडतं, आहा. जे माझ्यावर चित्रित मला झालेलं. क्लासमेट मधलं पण ते आवडतं जे तुझ्यावर चित्रित झालंय म्हणजे तुझ्या आठवणीत आम्ही सगळे रडत असतो. यारिया. अर्थात ते तर फार नाही, तेरी मेरी यारिया नाही, Sad song. सॅड हो, सॉंग जे sad शेखररावजी song. यांनी हो, हो. गायलेलं. फार सुंदर गाणं आहे. मी आतापर्यंत जर का चांगल्या गाण्यांवर नाचलो असेल तर ते सगळे अमित राजची गाणी आहेत. म्हणजे तेरी मेरी यारिया, मराठी पोरी आणि आता दिल में बजी गिटार, ही सगळी अमित राजची गाणी आहेत आणि त्याच्या गाण्यांमध्येच ती जादू आहे. जादू आहे, खरंच. आणि ह्याही पलीकडे टिप्स ही म्युझिक कंपनी आहे. त्यांचा अर्थात म्युझिक मधला हातखंड, हो. सेन्स हा फारच वरच्या दर्जाचा आहे. सो त्यांनी सुद्धा अमितराजच्या या वेगळ्या आयडियाला सपोर्ट करणं, कारण हे अनकन्व्हेन्शनल म्युझिक आहे. असं रोमॅन्टिक गाणं जर का तू सिनेमात पाहिलंस तर पहिले एक गाणं आहे आशीचं असेल का, जे स्टोरीला पुढे पुढे नेत जातं. बरोबर. दुसरं गाणं आहे अजून कुणी आहे का, आणि तिसरं गाणं आहे तोच आहे. Yes. सो ते स्टोरी प्रमाणे बनत जातं. चौथं पण गाणं आहे, पण ते काय आहे हे आम्ही सिनेमा रिलीज झाल्यानंतर बाहेर आणणार आहोत. आणि एंडला दिल में बजी गिटार आहे. सो त्याचा ग्राफ पण आहे आणि हा ग्राफ अमित राजनी, क्षितिज पटवर्धननी, जो आमचा लिरिसिस्ट आहे, या दोघांनी व्यवस्थित स्टोरीला लक्षात ठेवून बनवलाय. आणि टिप्सनी म्हणजे एवढ्या मोठ्या कंपनीनं ह्या एका आयडियाला सपोर्ट करणं फार भारी आहे. हा, सो माझ्यावरचं तसं सगळ्यात फेवरेट गाणं मला 2 आवडतं. एक तेरी मेरी यारी आवडतं आणि मला झेंडा आवडतं. ते गाणं आवडतं मला. वा. फारच मोठा लेअर, हो, वेगळाच हो. 2 लेअर्स आहेत हो, अख्खे. ते आवडतं मला. आणि दिल में बजी गिटार बद्दल बोललंच पाहिजे. रितेशनी सुद्धा आता एक छान व्हिडिओ केलेला होय. आहे. बरं, त्या व्हिडिओमध्ये श्रेयस पण खुद्द आलेला आहे आणि आता श्रेयस आणि तुमची खूप छान मैत्री आधीपासूनची आहे. सो त्याचं येणं हे कधी ठरलं, काय होतं, तो लास्ट मोमेंट हे होता, काय होतं ते, कसं झालं? हा टिप्सचा डिसिजन होता जो पण तुम्हाला आधी कळलं होतं त्याबद्दल? होय. हो कळलं होतं माहिती ना. होतं. आणि मी खूप एक्सायटेड होते कारण सनई चौघडेनंतर डायरेक्ट कट टू 2023 मध्ये आम्ही एकत्र दिसणार असं कधी इमॅजिनच केलं नव्हतं. पण मला खूप मजा आली. जेवढा काही श्रेयसचा प्रेझेन्स आम्हाला त्या गाण्यात मिळाला त्याला आम्ही खूप चेरिश केलं, मजाही केली. तुम्ही एकत्र फिल्म करा आता लवकर प्लीज. येस. काय मजा येईल ना बघायला. आणि सिद्धार्थ, तुला सनई नाचताना चौघुडे कसं वाटलं? सनई चौघडे. सनई चौघडे 2 हा. असा घडला तर चालेल, पण एक वेगळाच सिनेमा आला तरी चालेल. तुला नाचताना कसं वाटलं ते सगळं? अरे कमी वेळा सिद्धार्थला आम्ही नाचताना एक्झॅक्टली असं नाचताना पाहिलं. दिस इज द पॉइंट. हा. आणि हेच घडत होतं की मी नाचतच नव्हतो. आणि मला असं इव्हेंट्सना वगैरे सुद्धा बोलवायचं नाही नाचायला. 1-2दा जेव्हा बोलवलं होतं तेव्हा स्टेप्स विसरलो होतो मी, मध्ये रिशूट तू ठरवलंस की हे मी म्हटलं करायचं, नाही, ते नाचायचं. नाचायचं. पण मला असं वाटतंय त्याच्यामुळे ना एक काहीतरी कॉन्फिडन्स आला नाचामुळे. माणूस म्हणून काहीतरी कॉन्फिडन्स आलाय जो आत्ता आहे. म्हणजे आता मला जाणवतोय, फिरतोय शरीरात माझ्या तो कॉन्फिडन्स. तो आणखी स्टेपअप करणं हे काम आहे माझं. आणि जे मला असं वाटतं सिनेमाच्या रिलीज नंतर मी ते जरा व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष देऊन मी ते करेन. आणि सई, तुझ्या डान्स बद्दल खूप लोक काही बोलतात, मला असं काही वाटत नाही. साईचा डान्स खूप मस्त असतो. आणि मला आता तू आवडला. मस्त आता नाचलेली पाहिलं आहेस. ना. एक्झॅक्टली. त्यांना तू उत्तर दिलंस काय? हो. नाही नाही म्हणजे तेच की कधी कधी असं होतं की लोकांच्या पूर्वग्रहामुळे तुमच्या कॉन्फिडन्सवर त्याचा फरक किंवा त्याचा परिणाम होऊ शकतो. पण हे सर्कल आय थिंक मिमीने ब्रेक केलं. Yes, आणि of course. त्या येस, आणि दिल में बजी गिटारने तो प्रवास आता पुढे घेऊन चाललाय. त्याच्यामुळे मला पण धमाल आल्या. आम्ही खूप गाण्याच्या शूटला आम्ही एवढं कधीच एन्जॉय नाही केलंय. म्हणजे दुसऱ्या दिवशी गाण्याचं शूट आहे तर मी अर्धा तास कॉल टाईमच्या आधी वगैरे उठून एवढं तो मॉब आणि एवढी एक्साइटमेंट, ग्रँड गाणं असं पाहायला मिळालं. एक्झॅक्टली. आणि माझ्या वाट्याला पण हे असं येईल असं मला वाटलं नव्हतं. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि अर्थात वेगवेगळ्या प्रोजेक्ट बद्दल पण बोललंच पाहिजे. यावर्षी बरीच काही सरप्राईज. 2024चा पहिलाच
नारळ आता श्रीदेवी फुटलाय. प्रसन्न फोडणार आहे, मग भक्षक पण आहे, मग अजून काय असणार आहे त्याही बद्दल थोडं सांगा आणि अर्थात भक्षक बद्दल सुद्धा प्लीज. भक्षक आता एका OTT प्लॅटफॉर्मवरती 9 फेब्रुवारीला रिलीज होते. अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयावर बोलणारी ही फिल्म आहे आणि त्याच्यात मी एका पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यानंतर राहुल ढोलकी यांनी दिग्दर्शित केलेली अग्नी नावाची फिल्म पण येऊ घातली आहे. ती कधी रिलीज होणार आहे मला माहीत नाही, पण ह्यावर्षी त्याचं प्लॅनिंग आहे. आणखी 1-2 वेबसिरीज आहेत ज्या पण खूप इंटरेस्टिंग आहेत, ज्याही या वर्षी भेटीला आहेत. खूप काय काय आणि पोलीस ऑफिसरची भूमिका ती कशी होती? तू स्वतःला कधी इमॅजिन केलं होतं पोलिसाच्या भूमिकेत वगैरे? हो, केलं होतं. कारण मला असं वाटतं की ती वर्दी जेव्हा आपण परिधान करतो त्याचा एक काहीतरी वेगळा प्रेझेन्स असतो. इट डज समथिंग टू युअर बॉडी, युअर माइंड. वर्दी घातल्यावर येस येस. आणि मला ते अनुभवायचं होतं आणि ते अशा प्रकारे अनुभवता येईल हे मला माहीत नव्हतं. पण मला खूप शिकायला मिळालं, कारण वेगळ्या धाटणीचा रिअलिस्टिक स्पेसमधला सिनेमा आहे आणि खूप अमेझिंग कलाकार माझ्याबरोबर आहेत. संजय मिश्रा, आदित्य श्रीवास्तवसारखे, भूमीसारखे. त्याच्यामुळे त्याची एक वेगळी मजा होती. आणि पुलकितसुद्धा एक वेगळ्या धाटणीचा डिरेक्टर आहे. त्यांनी पण वेगवेगळ्या फ्लेवरच्या फिल्म्स डिरेक्ट केलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर काम करणं पण इंटरेस्टिंग होतं. एक टेक अवे काय होता तुझा त्या प्रोजेक्टचा, जो आज तू शेअर करशील? टेक अवे असा होता की ॲक्टरला 1 ते 100 या कुठल्याही सिच्युएशन्स कधीही फेस करायला लागू शकतात आणि त्याच्यासाठी आपण तयार पाहिजे. म्हणजे 0 आला माझ्या वाट्याला तरी मी तितकीच सक्षम आणि तयार पाहिजे, आणि 100 आला तरी मी तितकीच सक्षम आणि तयार पाहिजे. आणि सिद्धार्थ, तुझा श्रीदेवी प्रसन्नाचा टेक अवे काय? सईचं ऐकावं. दुसरं मला असं वाटलं की जे माझ्यातल्याच कुठल्या तरी एका ॲक्टरला मी मे बी गेली बरीच वर्ष इग्नोर करत आलोय, तो ॲक्टर येऊ पाहतोय, तो परफॉर्मर येऊ पाहतोय आणि आय एम फुल्ली रेडी टू चेंज द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द पीपल टुवर्ड्स मी. आज आपण जरा मनातल्या गप्पा करतोच आहोत, तर मला अजून एक विचार, कारण तुम्ही दोघांचं मी अनेक वर्ष सुंदरच काम बघत आलेली आहे. अतिशय आवडतं मला तुम्ही दोघंही. पण म्हणजे एक असतं ना की एक्सप्लोरिंग तुमचं थांबत नाही. तुम्ही सतत काहीतरी, जसं हा तर आता सेल्फ ॲनालिसिस पण तुमचं चालू असतो एक कुठेतरी. मी हे करतोय, या माझ्या स्ट्रेंथ आहेत, या विकनेस होत्या ज्या मी आता ओव्हर पॉवर केल्या. हा जो सगळा पण आतमध्ये चालू असतो. आता काय एक्सप्लोअर करायची इच्छा आहे किंवा मला हे करून बघायचं आहे, असं प्रत्येकाचं काहीतरी. जसं आता म्हटलं, सई मी पोलिसाच्या भूमिकेत मी नव्हतं इमॅजिन केलं, पण ते तुझ्या समोर आलं आणि तू ते स्वीकारलंस, तू ते करतेस. असं काहीतरी तुमच्याही मनात की हे ना मला करून बघायचं एकदा. आता 2024 सुरूच झालंय, तर अशाही थोड्या गप्पा होऊ देत. काय असं काय आहे जे शेअर करा असं वाटत? काही दोघांना मला करायची आहे पोलिसाची भूमिका एकदा छान. मी एक ग्रे शेड ट्राय करून बघितली, नेत्याची झाली. हा ती झाली, ती आवडली लोकांना, पण मला ती आणखी 2 लेवल अप घेऊन जाऊन बघायचं, कधीतरी आणखी ट्राय करायचं आणि आणखी सामान नाचायचंय, आणखी जास्त. हा की म्हणजे तू एखादं कडवं असेल तर ते मे बी डिरेक्टरला वाटावं की ह्याच्यात कटिंगच नको करायला, हा 1 शॉट डान्सच सुंदर दिसतोय, असं काहीतरी प्रेझेंट पोर्ट्रे करायचंय स्वतःला. म्हणजे जसे आपल्याकडे वैभव करतो, तत्ववादी करतो, तो आउटस्टँडिंग डान्सर, बाकी बरेच आहेत, हा ईज मिळतो ना, सो तसं काहीतरी ट्राय करायचं. मलाही नृत्य हा विषयावर म्हणजे सिनेमा करायला आवडेल की ज्याच्यात फक्त नाचायचं असेल आणि खूप जीवतोड मेहनत असेल. मला असंही काहीतरी करायला आवडेल जे खूप तयारी डिमांड करेल. म्हणजे 6 महिने प्रेपच चालू आहे किंवा 8 महिने ट्रेनिंगच चालू आहे, असं काहीतरी. असं येस, असं काहीतरी करायला आवडेल. खरंच म्हणजे मला असं खूप छान वाटतं की तुम्ही इतकं विचार करत असता या सगळ्या. म्हणजे एक शिखर गाठून सुद्धा त्याच्यावरची खूप शिखरं असतात, ती खुणावत असतात, आणि मग हा जो झगडा आतला चालू असतो ना, हे प्रोसेस मला तुमची फार इंटरेस्टिंग वाटते. आणि एक अर्थात हे बोललं पाहिजे, कारण फार कमी वेळा सध्या आपण भेटतोय की तो कलाकार खूप मोठा आहे का नाही हे महत्वाचं नाही, पण त्याने दिलेला एक
फीडबॅक जो कुठेतरी तुमचा लाईफ लेसन होऊन जातो किंवा आयुष्याला एक दिशा मिळते असं काहीतरी होऊन जातं, असं काही वाटलंच वेळ घ्या, असं काही आठवतं की कोणतरी काहीतरी बोलून जातं आणि आपल्याला ते खूप नंतर रिअलाइज होतं आणि वाटतं की येस हे कुठेतरी मला सापडलं? माझ्याकडे एक आहे आत्ता, कारण खूप रिसेंटली घडलंय. मी आत्ताच एका हिंदी वेबसिरीजचं शूट केलं. कधी कधी काय होतं, आपल्या आतला ॲक्टर सतत खूप जागा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं कॅरेक्टर आहे ते ना प्रत्येक सिच्युएशनमध्ये समजा हरतंय, किंवा हरतंय म्हणण्यापेक्षा लूजर आहे असं मी म्हणणार नाही, पण पचका होतोय त्याचा. अशा वेळेला ना आपल्यातला ॲक्टर सतत जागा होतो आणि म्हणतो की नाही नाही हे असं नको, हे असं करूया का, म्हणजे. तर मला असं वाटतं की तेव्हा त्या ॲक्टरला शांत बसवावं आणि त्या कॅरेक्टरला सरेंडर व्हावं. हे खूप माझ्यासाठी नवीन गोष्ट होती की एखादा कॅरेक्टर आपण ना कधी कधी आपल्या स्वभावानुसार किंवा आपण जसे आहोत नॅचरली त्याच्याप्रमाणे वळवायचा खूप प्रयत्न करत असतो. तर तो प्रयत्न करू नये कधीतरी. आणि जे कॅरेक्टर जसं लिहिलं आहे, म्हणजे जर का ते रडणार असेल, पडणार असेल, हरणार असेल, तर त्याला रडू पडू आणि हरू द्यावं. पण हे कोणाकडनं तरी शिकलीस तू? येस, काय होतं? एक दिग्दर्शक आहेत, त्यांच्याबरोबर वर्कशॉप करताना मी काहीतरी म्हणजे ते मला असं म्हणाले की हे कॅरेक्टर असं आहे, तिला जितकी ती भारी वाटते ती तितकी भारी नाही आहे. तर मला असं वाटतं की अरे सर, तर ते म्हणाले तुम्हारे अंदर का ॲक्टर जग रहा है क्या, उसको सुलाओ पहिले, उसको चुप बिठाओ. तर हे माझ्यासाठी हा खूप मोठा कानमंत्र होता आणि तो फॉलो केल्यावर माझं लाईफ खूप सोपं झालं. मला पहिल्याच मालिकेच्या वेळेला, अग्निहोत्राच्या वेळेला विनय आपटे सर, मला असंच आमचं खूप दिवस सलग एकत्र शूटिंग झालं. त्याच्यानंतर अशाच चर्चा, असंच जनरल गप्पा मारत बसलो असताना ते म्हणाले की हे तुझं पहिलं आहे ना काम? म्हणलं हो सर. ते म्हणाले की तू जेव्हा मेकअप काढशील ना, तेव्हा जसा मेकअपचा कागद तू फेकून देतोस तसं ते कॅरेक्टरही फेकून तुला घरी जायचं. ते घरी घेऊन गेलास ना तर मग तू कोणीच तुला कधीच कळणार नाही. हे ते मला म्हणाले होते. मला असं वाटतं की आपण अनेक हॉलिवूड काय बॉलिवूड असतील बाकी काही कलाकार यांच्याबद्दल आपण हे ऐकलंय की ते कधी कधी काही प्रचंड सायकोलॉजिकली डिस्टर्ब कॅरेक्टर असतात आणि ते यांच्या आत घुसतात आणि मग तो कुठेतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. जे विनय सर आता माहित नाही त्याची इंटेन्सिटी किती आहे, त्या अभिनेत्याला जर का तेवढी इंटेन्सिटी देणं आपल्याला माहित नाही. तेवढी इंटेन्सिटी देणं गरजेचं असेल तर मे बी काही काही वेळेला ते पॉसिबल पण होत नाही. पण जसं ही म्हणते की मला सईला आत नाही डोकावायचं, तसं तुला त्याला बाजूलाही करून सिद्धार्थलाही आपलं असं करायचं. ही दोन वेगळे पैलू तुम्ही सांगितले आता. दोन आयुष्य असली पाहिजे, ते दुसरं आयुष्य ठेवूनच घरी गेलं पाहिजे. प्रचंड इंटरेस्टिंग होत चाललंय. गहिर झालंय. काय समुद्र शेजारीच आहे त्यामुळे पण आता समुद्राचा विषय. आणि नरिमन पॉइंटला काय मरीन ड्राईव्हला वाटतं शूट केलंय तुम्ही सिनेमा. सिनेमात सुद्धा ते दिसत राहतं छान, तो मरीन ड्राईव्ह आणि असं. तर तिथले सीन होतानाचं काहीतरी सांग ना, कारण आम्हाला माहिती की तुम्हाही दोघांना नक्कीच ती प्लेस प्रचंड आवडत असेल. तिकडचं काही खास किंवा समुद्राबद्दलही काही बोलू शकतो? समुद्राबद्दल काय बोलायचं. मी जेव्हा पॉंडिचेरी नावाचा सिनेमा केला होता तेव्हापासून समुद्राचं आणि माझं नातं काहीतरी बदललं असं मला वाटतं. मला असं वाटतं की समुद्राला आपण काही सांगू शकतो, त्याच्यावर काही लादू शकतो आणि ते सगळं तो ऑब्झॉर्व करतो आणि आपल्याला शांतताच देतो. तर मला हे समुद्र ही गोष्ट फार इंटरेस्टिंग वाटते आणि म्हणून समुद्र दिसणारं घर मी घेतलं. नक्कीच घरी पण बोलव मला लवकर. हो प्लीज. पण हे म्हणजे इतका तो समुद्र आवडला की तो आता घराजवळ आला असंही. येस, त्याबद्दल प्लीज आता सांगितलं पाहिजेस, कारण 11 प्लेसचे आम्ही व्हिडिओ बघितले, तुझं घर त्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये बघितलं, पण ही स्वप्नपूर्ती होताना ती नक्कीच खूप जास्त स्पेशल असेल. काय स्पेशल आहे एक, म्हणजे मला अचानक काय म्हणूया, इतके वर्ष कुठेतरी मी स्वतःला, आपण बेजबाबदार आहोत का हा सतत प्रश्न कधी कधी पडायचा.
पण आता तो प्रश्न पडणं बंद झालं आहे. ते एका गोष्टीने केलं. म्हणजे मला असं वाटतं की एक गोष्ट काहीतरी अशी घडावी लागते. कॉन्फिडन्स बदलतो तुमच्या वागण्यात, तुमच्या बोलण्यात फरक पडतो, तुमच्या डे टू डे तुम्ही कशा गोष्टी हँडल करता त्याच्यातही फरक पडतो. आणि मला असं वाटतं की इट इज अ गुड रिस्पॉन्सिबिलिटी टू हॅव. म्हणजे तुम्हाला ती ट्रॅकवरती ठेवते, तुमचा फोकस क्लिअर ठेवते आणि एक एक काय म्हणूया पॉझिटिव्ह वाटत राहतं सतत. त्यामुळे मी आता तरी खूपच सॅटिस्फाईड, समाधानी, आनंदी आणि उमेदीच्या फेजमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. तसं तुझं असं काय होतं की जे केल्यावर असं वाटतं की यार मला आता ना समाधान मिळालं, असं कुठला तरी वेगळाही पॉईंट असेल? आईचं लग्न केलं. मी आय वॉज अबाउट टू से दॅट. ते जेव्हा झालं तेव्हा मला असं वाटलं की हा आपण एक काहीतरी केलं, मुलगा आपण काहीतरी म्हणून- नाही, मुलगा म्हणूनच असं नाही, पण हा बरोबर आहे, मुलगा म्हणून किंवा एक उत्तम माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून, असं सगळेच ते आता feelings मी असतात. त्या ह्याच्यात गेलो नाहीये. गंमत काय ना, मी हे उत्तम माणूस म्हणून केलं पाहिजे किंवा मी हे मुलगा म्हणून केलं पाहिजे की एक नागरिक, हा थॉटच नव्हता डोक्यात. मला माहिती होतं माझी आई एकटी आहे. मला माहिती होतं की मी शहर सोडून इकडे आलेलो आहे. आईला आम्ही एक्सपेरिमेंट केले, आईला हे शहर पचतंय का, आवडतंय का, ह्याचे एक्सपेरिमेंट्स केले. ते तिला आवडत नव्हतं. मला परत पुण्यात जाणं शक्य नव्हतं. आणि मला हे रिअलाइज झालं की मी पुरेसा नाहीये. कारण मी जेव्हा आसपास असेल तेव्हा आई पूर्णपणे माझाच विचार करेल. ती ते स्वतःचा विचार सगळं नाही हा करणार. ती स्वतःचा नाही करणार. वा. पण जेव्हा पार्टनर असेल ना तेव्हा ते दोघंही इंडिव्हिज्युअली स्वतःचाही विचार करतात, एकमेकांचाही करतात. सो ते आता घडताना पाहतोय आणि आता म्हणजे फार एकदम असं सेटल्ड अशी छान. मला ह्याच्यावर काहीतरी बोलावंसं वाटतं कारण आमच्या पर्सनल लाईफचं काहीसं बॅकग्राऊंड खूप सिमिलर आहे सिद्धार्थ आणि माझं. त्यामुळे आम्ही ना टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी करायला त्याच्यामध्ये इतके एक्सपर्ट आहोत की आम्ही ती नॅक अवलंबली आहे. आणि आमच्याकडे आयुष्यात टाकाऊपासून टिकाऊ केलेल्या गोष्टींचा म्युझियम आहे. आणि प्रत्येक त्या म्युझियममधली प्रत्येक गोष्ट एक टाईमलाईन डेपिक्ट करते किंवा एक तो काळ त्या काळाला रिप्रेझेंट करते. आणि मला असं वाटतं की ह्या नॅकमधूनच हे आलेलं फिलिंग आहे. ह्या काय म्हणूया, हे आपण एक काहीतरी आपलंसं करून किंवा प्रतिकूल परिस्थितीत आपण त्याच्यातनं काय चांगलं घडू शकतो हे आम्हाला दोघांनाही त्यातली नॅक खूप अवगत आहे. तर हा जो माणूस घडलेला आहे तो त्या नॅकमधून घडलेला आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की त्या समाजाचा विचार न करता तू आईचा विचार केला. हो, कारण ते धाडस आहे एक्झॅक्टली. मी परत तेच सांगतोय की मला हे कसलाच थॉट नाही आला की लोक काय म्हणतील किंवा मला धाडसी म्हणतील, माझं कौतुक करतील का धिक्कार करतील. मला काहीच माझी आई एकटी आहे. आणि आता मला असं वाटतंय, मीही माझी फॅमिली सुरू करतोय. मला असं वाटतंय की जे माझ्या आईला गेली 15-20 वर्ष जे काही प्रेम किंवा डिपेंडन्सी नाही मिळाली ती तिला मिळायला पाहिजे. आणि ह्याला ती कन्व्हिन्स झाली आणि झालं, त्यांनी केलं लग्न. आता स्वतः नक्कीच. पण मला वाटतं की त्यानंतरच्या रिलेशन खरंच खूप चांगल्याही होत्या. हो. आणि त्याचं स्वागतही केलं होय, अगदी होय, इंडस्ट्रीकडून सुद्धा आणि बाहेरून सुद्धा केलं. सो त्यानंतरचं ते फिलिंग कसं होतं तुझं? छान वाटलं मला की मला असं बघून हे वाटलं की हा यार, म्हणजे आवडतंय लोकांना, इंटरेस्टिंग काय किंवा असं त्यांनाच बरं वाटल्यासारखं, ज्यांचा माझ्या आईशी काडी मात्रही संबंध नाही त्यांनाच काहीतरी कुठलं तरी एक बरं वाटल्याचं फिलिंग मिळालं. तर मला असं आलं की हां, कदाचित आईनी आणि आम्ही करेक्ट काहीतरी केलेलं आहे. आणि मुळात मला म्हणजे छोट्या गोष्टीतनं फरक कळून येतो. मला जे दिवसाला 6 फोन यायचे आईचे, ते आता मला एक आला तर आला. तूच करतो अगं आई. हॅलो, काय आहे ना, आपण आपली आहे ना बट्टी, आपण आहोत ना टीम मध्ये. पण हे खरंच हे खूप गोड बोलणं आहे. आणि त्या खुश आहेत हे सर्व. होय भयंकर. आज आपण अगदी डेटिंग टिप्स पासून समुद्रापर्यंत आलो. होय. आपल्या मनातल्या समुद्राकडे पोहोचलो. तर मला असं वाटतं की इथे थांबलं पाहिजे. कारण आता खूप आपण छान समाधानावर आलेलो आहोत आणि इथेच आपणही समाधानी राहूया.
आता श्रीदेवी प्रसन्नसाठी अर्थात पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद. शुभेच्छा. तुम्हाला जे सांगायचं ते त्यांना एकदा सांगा. बघा फिल्म तुमच्यासाठी बनवली आहे 2 फेब्रुवारीपासून. तुमच्या जवळच्या लांबच्या सगळीकडे रिलीज होणार आहे हा सिनेमा. खूप सारे शोज असणार आहेत आणि अशाच खूप साऱ्या शोजमध्ये खूप सारी गर्दी करा. आणि त्या थिएटरमध्ये तुम्ही भेटायला वगैरे याल. हो आणि फॅमिली एंटरटेनर आहे. सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून बघायची हसायची फिल्म आहे. आणि तेही तुम्हाला भेटतील मध्येच. येस, तर तुम्ही प्लीज नक्की 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 चित्रपटगृहात जाऊनच हा सिनेमा पहा. येस. Thank you. आणि आपण नाचूया. आता आपण इंटरव्ह्यू थांबूया. चला थँक्यू सो मच. थँक्यू शुभेच्छा. Keep rocking. थँक्यू.